आणि महाराष्ट्राला आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो आणि विठुरायाचा आशीर्वाद सगळ्यांनाच मिळो अशी मनोकामना व्यक्त करतो। आणि याचा उल्लेख जरूर करावा असं मला वाटतोय। काल मी स्वतः वारीत वारकऱ्यांसोबत चाललोय, रिंगणामध्ये सहभागी झालोय। व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी, भाविकांशी, रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी सुद्धा मी स्वतः बोललोय। प्रशासकीय अधिकारी आणि या ठिकाणी मला अतिशय स्पष्टपणे मांडावंसं वाटतंय की या वेळेच्या वारीमध्ये राज्य सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथजी अजितदादा पवार या सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट नियोजनपूर्ण व्यवस्था उभ्या केल्या होत्या। आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम आम्हाला दिसला की खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या योजना आमच्या वारकऱ्यांच्या एका अर्थाने सेवेसाठी सरकारने उभ्या केल्या होत्या। मी सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन देतो। स्वच्छतेच्या बाबतीत असेल, दर्शनाच्या बाबतीत असेल, वाहतुकीच्या व्यवस्थांच्या बाबतीत असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये यावेळेची वारी आणि व्यवस्था आदर्शवत वाटाव्यात अशा पद्धतीच्या व्यवस्था केल्या। मी सरकारचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। मराठीच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने ठाकरे बंधू यांनी आपली एकी दाखवली, खास करून भाजपकडून वारंवार टीका होत होती तुमच्याकडून येते की मराठीचा नाही तर महानगरपालिकेचा आहे, तर याला उत्तर त्यांनी दिलं की महाराष्ट्राचा आहे। काय नेमकं भाजपची प्रतिक्रिया? पहिल्यांदा तर दोन भाऊ एकत्र झाले, खूप छान झालं। दोन कुटुंब एकत्र झाली, आम्हाला आनंदच आहे। कारण हिंदू कार्यपद्धती, जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मांडणारं आमची विचारधारा आहे। आणि त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले, खूप छान वाटलं। कुटुंब एकत्र आली, आनंद वाटला। हे कौटुंबिक प्रश्नाचं उत्तर झालं। दोन पक्ष एकत्र येतील की नाही, आलेत का, त्या दोन पक्षांचा तोच प्रश्न आहे। त्या दोन पक्षांनी आपापल्या भूमिका घ्यायलाही ते खुले आहेत। त्यांचा तो सर्वस्वी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे। त्यामुळे त्यावरही काही आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे, ही आजची वेळ नाही। पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा या विषयावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालच्या कार्यक्रम, त्यात झालेली भाषणं आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट याला बघून मी एवढंच म्हणेन, एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। आणि मी ज्यावेळेला एकाचं अपूर्ण असं म्हणतो त्या अर्थी जरूर एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट आहे। पण मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते। या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो, माहिती संपूर्ण नाही। त्रिभाषा सूत्री कधी आली, यांच्या गावातही ती माहिती नाही, कोणी आणली, याबद्दलची माहिती दिली ती भाषणात चुकीची। देशात अन्य कुठेतरी भाषा आहे, साधं गुगल केलं असतं तरी त्यांना उत्तर सापडलं असतं, असं धादांत खोटं म्हणून अपूर्ण। मी प्रत्येक गोष्ट मांडू शकतो। त्यामुळे एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण तर अप्रासंगिक
विषय मराठीचा, ते सोडून ट ला ट, फ ला फ आणि घ ला घ या पद्धतीचे टोमणेबाज भाषणाची परंपरा आणि केवळ उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो सस्यहोलपटपणा होता, उद्विग्नता होती, तडफड होती, या पलीकडे काहीच नाही. त्यामुळे मराठी हा विषय धरला, हिंदी ऐच्छिक भाषा हा विषय धरला तरी उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक, राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण नाही, अपूर्ण. आणि त्यामुळे हा कार्यक्रमच अप्रासंगिक होता. याचं कारण ना भाषेचा विषय, ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता, आणि म्हणून महानगरपालिकेचाच यांच्या महत्वाकांक्षेचा, राजनैतिक महत्वाकांक्षेचा विषय, त्याला राजनैतिक उत्तर आम्ही देऊ सक्षम आहोत. अशी उल्लेख वारंवार दोघांकडून जर बघितला तर थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलं. एका बाजूला म्हणतात की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्रजींनी करून दाखवलं. दुसऱ्या बाजूला अण्णाजी पंत उद्धव ठाकरेंकडून वारंवार जातीवाचक उल्लेख होणं आणि श्रेय पूर्ण या दोघांचं एकत्र येण्याचं देवेंद्रजींना दिलं. काय नेमकं त्याला उत्तर आहे? मला वाटतं ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात, ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात, ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात. काय मुद्दा? अनाजी पंत म्हणजे काय? मग तुम्हाला नावं ठेवल्यावर राग येईल ना, मग ठेवायची काय नावं? आमच्याकडे नाव आहेत, त्या दोघांकडच्या बद्दल आहेत, दोन्ही पक्षाबद्दल आहे, पण काही राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. हा महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्र धर्माशी उद्धवजींना आणि त्यांच्या पक्षाला काही लेनदेन नाही. हीन बोलणे, टोमणे मांडणे, जातीवाचक बोलणे आणि आपली बाजू मांडणे, कारण दमदार बाजूच नाही. या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की मला श्रेय दिलं असेल तर बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळतील. आणि दोघांच्याही भाषणामध्ये तकलादूपणा होता, त्यातला प्रामाणिकपणा नव्हता, अप्रामाणिकता होती. याचं कारण ते दोघेही प्रामाणिक असते तर त्यांना देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करावंच लागलं असतं. पहिल्या GR मधल्या गोष्टींवर पुनर्विचार करून हिंदी अनिवार्यता अट काढली कोणी? देवेंद्रजींनी काढली. खरं तर त्यानंतर गैरसमज पसरवून वातावरण बिघडू पाहत आहे. अशा वेळेला सहभागिता, समजूतदारपणा हा मोठा भाऊच घेत असतो. या मोठ्या मनाने, मोठ्या भावाने माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची हिताची भूमिका मांडून आता गैरसमज दूर व्हावा म्हणून दुसरा GR सुद्धा, शासन निर्णय सुद्धा मागे घेतला कोणी? देवेंद्रजींनी. मग का दोघे भाऊ देवेंद्रजींचं अभिनंदन करत नाहीत? कारण यांचा हेतू केवळ राजकीय आहे, अप्रामाणिकपणाचा आहे. आणि केवळ एवढंच नाही, ज्या वेळेला मोदीजींनी आणि मोदीजींच्या सरकारने मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा हा निर्णय केला, त्यावेळेलाही ह्या दोघांची तोंडबंदी होती. यांनी अभिनंदन, चांगलं झालं, योग्य झालं, भूमिका मांडली नाही. आणि म्हणून सांगतो, मराठी विषयात हे अप्रामाणिक आहेत, केवळ राजकीय भूमिका मांडतायत. त्यांना भाषेच्या विषयाशी काहीही लेणं देणं नाही. राज ठाकरेंनी काल जे आपले नेते आहेत ते सगळ्यांच्या शाळा सांगितले की ते इंग्लिश शाळेमध्ये शिकले, मग त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण करायचा का? हो, विषय काय चाललाय? आम्ही नाही ना हिंदीला विरोध केला, तिसऱ्या भाषेला अडवाणीजींनी विरोध केलेला नाही ना.
काहीतरी येईल ते तोंडात बोलायचं आणि म्हणून अपूर्ण हे राज ठाकरेंचं भाषण मी म्हटलं. विषय काय, त्रिभाषा सूत्रीला तुमचा विरोध का आणि मुद्दा काय, तुमची मुलं तुमची लेकरं त्या शाळेत शिकतील जिथे 3 भाषा शिकवल्या जातील. म्हणजे तुमच्या लेकरांनी 3 भाषा शिकाव्यात, महाराष्ट्रातल्या अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये हा तुमचा दुराग्रह मुद्दा आहे. मुद्दा कोण कुठे शिकलं तर हिंदुत्व अडवाणीजींनी सोडलेलं नाही. त्रिभाषा हवी का नको, ऐच्छिक भाषा हिंदी चालेल की नाही, आणि तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे 3री भाषा मराठी आहे, ह्याचं उत्तर द्याल का? तुम्ही जे दुराग्रह दाखवता, मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? मला एक मनसेचा शिवसेनेचा नेता दाखवा की त्याने बॉम्बेचं मुंबई करा म्हणून म्हटलंय आणि त्या शाळेमध्ये 3री भाषा नको म्हणून आंदोलन केलंय. तर आपल्या लेकराने चांगलं ते घ्यायचं, महाराष्ट्रातल्या बाकी लेकरांना जाऊ दे, तडपडू दे, कमी शिकू दे, हीच भूमिका अप्रामाणिकपणाची आहे. मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते. पहलगाम मध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या. पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. दोन्ही गोष्टी उद्विग्नता करणार आहेत. आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. मग रस्त्यावर गोट्या खेळा. सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बघा, प्रत्येक वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही नाही. ज्या गोष्टी समोर दाखल्यात आहेत त्या दाखल्यात असतील. भूमिका आमची आहे मराठीच्या विषयावर, मराठी भाषेसाठी काहीही न करता केवळ एक विपर्यासाचा गैरसमजाचा मुद्दा उभा करून जे राजकारण करू पाहतायत ना, त्यांच्यावर आमचे सडेतोड सवाल आहेत. आणि कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात. मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता. आणि मग मोठा भाऊ सगळ्या भावकीला एकत्र करतो की आपापसातलं विघ्न सोडूया आणि येणारा उत्सव सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया. असाच प्रयत्न काल भावकीचा खेळ आम्ही पाहिला. आणि ज्यावेळेला भावकीची बैठक होते काही अनाहूत पाहुणे येतातच. तर काल बारामतीवरनं कोणी कळव्यावरनं आले होते. हे सगळे अनाहूत पाहुणे होते. आणि म्हणून या भावकीच्या खेळाचा पूर्ण रंग आणि रूप भाजपला माहिती आहे. घाबरलेल्या मनस्थितीत पुन्हा सांगतो आणि आज तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, हे वाक्य आज लिहा. नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा निवडणुका होतील परत भेटू, त्यावेळेला ईव्हीएम ओरडू नका. हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये, काळोखात घाबरलेल्या मनस्थितीत जशी माणसं एकमेकाला चाचपडत हात पकडत चालतात, ते त्यांचं चालणं नसतं,
ते त्यांचं भीतीला घाबरणं असतं आणि म्हणून ती भीती याचा खेळ भावकीचा कालचा होता. ही पण गोष्ट स्पष्ट करतोय की सन्माननीय राज ठाकरे यांनी अमित शाह यांचा केलेला उल्लेख म्हणजे अमित शाह यांच्याबद्दल असलेली भीतीच त्यांच्या तोंडून आलेली आहे. एवढं इंग्रजीला बोलल्यावर राज ठाकरे यांना पोटशोड उठण्याचं कारण काय? काय अमित शाह मराठी हिंदी कुठल्या विषयात बोलले होते का? नाही. ते इंग्लिश विषयावर बोलल्यावर यांचा पोटशोड उठला आणि त्यामुळे ही सगळी मंडळी घाबरलेली आहेत. संदीप देशपांडेने एक ट्विट केलेलं आहे एक्सवरती की राज आणि उद्धव ठाकरेंचे जे महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये स्वतः सीएम आहेत देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि हे लोक कशासाठी आले असा त्यांनी एक सवाल विचारला. ट्विटला उत्तर ट्विटने आणि ट्रोलवाल्यांना उत्तर ट्रोलने. अजितजी, कालच्या भाषणाचा एकंदरीत सारांश बघितला तर राज ठाकरे यांनी कुठेही युती किंवा एकत्र राहणार असा काही उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरेंनी मात्र एकत्र राहण्यासाठी घाई उद्धव ठाकरेंना जास्त आहे या सगळ्या राजकीय समीकरणं जुळवण्याची. म्हणजे बघा आता त्या भूमिका त्या दोघांनी स्पष्ट करायच्या आहेत. मी पहिल्यांदाही म्हटलं दोन भाऊ एकत्र आले, खूपच छान. कुटुंब एकत्र आलं, आम्हाला आनंद. कुटुंब व्यवस्था हिंदू समाजाचा पाया आहे ही मानणारे आम्ही लोक आहोत. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घ्यायची आहे. आता त्यावरची भूमिका त्यांना मांडायची आहे. पण आम्ही मुद्दा जो मांडतोय तो मराठी भाषिकांनी चिंता करू नये हीच काळजी हे सरकार आणि भाजप घेत आहे. राज ठाकरे काल म्हणाले की हिंदी सक्ती करण्याचा फक्त भाजपचा हा ट्रायल होता. जर हिंदी सक्ती झाली असती तर याच्यापेक्षा मोठं काहीतरी भाजपने आपल्यावर थोपवलं असतं. मुंबई मला वाटतं दिवा स्वप्न आहे. इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा. आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मतं मिळवा. आणि म्हणून अशा पद्धतीने मतांसाठी गैरसमजाची भीती पसरवणं त्या पोटी त्यांनी केलेलं विधान आहे आणि त्यामुळे ते सत्य बिलकुल नाही. आगे आगे देखिए होता है क्या, कारण हे दोघे हिंदी चित्रपट पाहतात म्हणून हिंदीमध्ये सांगितलं. आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आज आमच्या भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडण्यासाठी मी तुमच्या समोर बसलो आहे. बघा त्यांनी काय करायचंय, आपापसात काय करायचंय, पायात पाय टाकायचे आहेत का एकमेकाची डोकी फोडायची आहेत त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्र पाहतोय ती किती बोट चेपेपणाची आहे, अगतिकतेची आहे, राजकीय भिकारीपण आहे. त्याची स्पष्टता त्यांनी करायची आहे. आज भाजपची भूमिका पुन्हा एकदा मराठीसाठी कट्टर पण हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भाषा याचे खंदे समर्थक. विद्यार्थी हित डोळ्यासमोर, मराठीचं अहित होऊ देणार नाही ही भूमिका आमची आहे. की भाजप आहे धर्म करून मग त्या त्यांचा धर्म अनुनिहित स्वतःची राजकीय गोळी घालतात. तर मग जर मनसे आणि यांनी जर समजा मराठी भाषेचं जर नावानं राजकारण केलं तर तुमच्या काय पोटात दुखतंय असं? आम्ही कुठे काय म्हटलं कोणाच्या पोटात दुखतंय? आमचं एकही विधान नाही आहे. आमचं एकही विधान नाही. ज्याला ज्याच्याबरोबर यायचं त्यांनी जावं, ज्याला ज्याच्यावर राहायचं त्याने राहावं. आमचं काही म्हणणं नाही. आव मराठीचा आणि घाव महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर हे दुटप्पीपणा आहे एवढंच आमचं म्हणणं आहे.